मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना काकी काल भेटल्या या टीव्हीच्या माध्यमातून मला तिथं कळालं. त्यांच्याबरोबर पार्थ होता, जयही होता, त्याच्याचबरोबर इतरही 2 मोठे नेते त्यांच्याबरोबर होते. मी आशा करतो आणि अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून काकींनी आणि सगळ्यांनीच तिथं एकच मुद्दा मांडला असावा की जो कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे दादांचा, तो ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे, त्याचे योग्य अशी इन्व्हेस्टिगेशन तिथं व्हावी. हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. बोलणं झालं का पारदादांसोबत त्या अनुषंगाने काय किंवा जयदादांसोबत काय बोलणं झालं का? 13 दिवस जेव्हा आम्ही दुःखात होतो, बारामतीमध्ये होतो, रोज आमची चर्चा त्या ठिकाणी व्हायची. आता 13 दिवस म्हणजे दुःखाचा टाईम हा आयुष्यभर राहत असला तरी तसं बघितलं तर 13 दिवसात घराच्या बाहेर आपल्याला जाता येत नसतं. आता जाऊ शकतो आणि राजकीय आम्ही बोलू शकतो. त्यामुळे 13 दिवस झाल्यानंतर आत्तापर्यंत पार्थबरोबर नाहीतर त्या परिवाराबरोबर माझी कुठलीही चर्चा झालेली नाही. सर, त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांच्यामुळे डिले झालाय, मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलं आहे, ते त्यांनी केलं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालं आहे याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तो दिवस तो क्षण न बघता गेले काही दिवस काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, नाही तर व्हॉईस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोकसुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.